दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणीची घरात घुसून हत्या. वडील गंभीर जखमी, 5 जणांना अटक. दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर 5 जणांनी घरात घुसून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान मध्यस्थी करायला गेलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा यामध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. मयत मुलीचे नाव सानिया बागवान असे आहे. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी 5 आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केलेला आहे. कल्याण पश्चिममधील इंदिरानगर परिसरात निसार सय्यद राहतात आणि त्याच परिसरात गुलाम शेख नावाचा व्यक्ती राहतो. गुलाम शेख यांनी निसार सय्यद यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. निसार सय्यद यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून गुलाब शेख आणि निसार सय्यद यांच्यामध्ये किरकोळ वाद देखील झाला. या वादानंतर निसार सय्यद घरी निघून गेले. निसार सय्यद कुटुंबासह घरात जेवण करत असताना गुलाम शेख यांचा मुलगा अब्दुल घरात आला. त्यांनी निसार यांना वडिलांसोबत वाद का घातला याबाबत जाब विचारला आणि यावरून अब्दुलने निसार सय्यद यांना लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. या मारहाणी दरम्यान निसार यांची मुलगी सानिया बागवान मध्यस्थी करायला आली. मध्यस्थी करत असताना गुलाम शेख, अब्दुल यांनी परिसरात राहणाऱ्या शोएब शेख, अजीज शेख आणि शाही शेख यांनी वडील आणि मुलीला मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणी दरम्यान सानिया बागवान हिचा मृत्यू झालाय तर निसार सय्यद हे गंभीर जखमी झाले आहेत आणि घटनेची माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि या प्रकरणात 1 तासाच्या आत कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सानिया बागवान हिची हत्या करणाऱ्या 5 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र दारूसाठी पैसे मागितल्यानंतर झालेल्या वादात एका तरुणीची हत्या झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण.